बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। गोरेगावच्या नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरणी कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी होती। कॉन्सर्टसाठी आलेल्यांना मोबाईलवरील कॅमेरावर स्टिकर लावण्यात आलेलं होतं। कॉन्सर्ट परिसरामध्ये फोन वापरावर आणि कॅमेरा वापरावर बंदी होती। कॅमेरावरील स्टिकर काढले तर बाहेर काढण्यात येईल अशा स्पष्ट सूचना सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। तर सोशल मीडियावरून या पोस्ट आता डिलीट करण्यात आलेल्या आहेत। तर फोन कॅमेरावर बंदी का घातली असा सवाल आता या प्रकरणामध्ये उपस्थित होतोय। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। गोरेगावच्या नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलेलं होतं। जो कॉन्सर्ट झाला त्या कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी होती। कॉन्सर्टसाठी जे आलेले होते त्यांच्या सगळ्यांच्या मोबाईलच्या कॅमेरावर स्टिकर लावण्यात आलेलं होतं। कोणीही व्हिडिओ शूट करू नये म्हणून आता ती दक्षता घेण्यात आलेली होती। मात्र कॅमेरा बंदी कशासाठी हा सवाल देखील आता याच निमित्तानं उपस्थित होतोय। तर याच कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनानं दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। ते भाग्यश्री। नक्कीच आपण जर बघितलं तर नेस्कोमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी जी आहे ती वापरण्यात आली होती आणि जे स्टिकर आहेत ते देखील जागोजागी लावण्यात आले होते की इथे कॅमेरावर बंदी आहे, मोबाईल कॅमेरांना इथे अलाउड नाही अशा पद्धतीचे स्टिकर्स लावण्यात आले होते। आणि ज्यावेळी या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं तर त्याचं जे जाहिरात केलेली होती तर त्या जाहिरातीच्या फेसबुक पोस्ट असतील किंवा समाज माध्यमांवरच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये देखील नो कॅमेरा पॉलिसी अशा पद्धतीने स्टिकर्स लावण्यात आले होते। त्याचबरोबर काही जे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार होते त्यांना देखील सांगण्यात आलेलं होतं की इथे अजिबात कॅमेरे अलाउड नाही आहेत अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। आणि तशा जे काही सोशल मीडिया पोस्ट आहेत त्या देखील आता पोलिसांनी डिटेक्ट केलेल्या पाहायला मिळतात। मात्र फोन कॅमेरावर बंदी का घातली असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित केले जात आहेत या कॉन्सर्टमध्ये झालेल्या 2 तरुणांच्या ओव्हर ड्रग्सच्या मृत्यूमुळे। शुभम श्री, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची बातमी या प्रकरणासंदर्भातली आपण पाहतोय। जो कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेला होता त्यामध्ये नो कॅमेरा पॉलिसी होती। कॉन्सर्टसाठी आलेल्यांना मोबाईलवरील कॅमेरावर स्टिकर लावण्यात आलेलं होतं। कॅमेरा बंदी कशासाठी होती हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।